पिछले 7 महीनों से हमारी स्थिति ऐसी है कि हमें कांटों से खून नहीं रहा। राज्याचे दोन्ही डीसीएम आहे, मी त्यांना स्पष्टपणे सांगतो आहे, तुम्ही याचे पापी आणि भागीदार होऊ नका। मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जिथे जिथे जातील त्या ठिकाणी मराठवाडा शिक्षक संघ काळे शासनाने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी धोका दिलेला आहे। हे कोणते काय कारण? याचं कारण असं आहे की सरकार निवडणुका डोळ्यापुढे घेऊन वेगवेगळे निर्णय घेत आहे। आम्ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले, पण 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानित आलेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेतले कर्मचारी आहेत। सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची केस चालू आहे। सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला 5 वेळेस तारीखा वाढवून दिलेल्या आहेत। 5ही वेळेस जे सर्वोच्च म्हणजे न्यायालयामध्ये ॲडव्होकेट आहेत सरकारचे, त्यांनी सांगितले की सरकार सकारात्मक आहे। प्रत्येक वेळी त्यांनी सांगितले की आम्हाला हे शपथपत्राद्वारे द्या। मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्वतः विधिमंडळामध्ये सांगितलं, प्रश्नामध्ये सांगितलं की आम्ही सकारात्मक प्रतिज्ञापत्र द्यायला याच्यामध्ये तयार आहोत। येत्या 7 ऑगस्टला शेवटची सुनावणी आहे। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की जर या सुनावणी दरम्यान तुम्ही शपथपत्र जाहीर केलं नाही तर आम्ही आमचा निर्णय देऊ। आमचं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, शिंदे साहेबांना सांगणं आहे की त्यांनी तात्काळ 4 तारखेच्या आत सर्वोच्च न्यायालयामध्ये सकारात्मक असं प्रतिज्ञापत्र दाखल करावं आणि महाराष्ट्रातील 26,000 कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे, कारण अनुदानाचा आणि पेन्शनचा काहीही संबंध नव्हतो। पेन्शनचा संबंध हा सरासरी फक्त नियुक्ती संदर्भात आहे। आमच्या सर्वांची नियुक्ती ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाला सांगणं आहे, यानंतर सुद्धा जर महाराष्ट्र शासनाने आमचं म्हणणं ऐकलं नाही तर 4 तारखेनंतर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जिथे जिथे जातील त्या ठिकाणी मराठवाडा शिक्षक संघ काळे झेंडे दाखवेल आणि मुख्यमंत्र्यांना कॅनॉय रोखण्याचा प्रयत्न करेल। जर आमचा प्रश्न सोडवला नाही तर जो आम्हाला जुनी पेन्शन योजना देईल त्यांना त्यांच्याच बाजूने आम्ही मतदान करणार आहोत। मी भाई चंद्रकांत चव्हाण, मराठवाडा शिक्षक। मी अनिल गायवट, शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बोलतो। तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी आपल्या समोर या ठिकाणी बोलतोय। मित्रांनो, या ठिकाणी आम्ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अंशतः अनुदानित व नोकरीवरील कर्मचारी आहोत। या ठिकाणी आम्हाला 20, 25, 30 वर्ष नियुक्त होऊन झालेले आहेत। या ठिकाणी सगळे पगारदार कर्मचारी आहोत, परंतु या शासनाने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी धोका दिलेला आहे। 29 नोव्हेंबर 2010ला एक GR काढला आणि त्या GRच्या आधारे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या ठिकाणी धोका दिलेला आहे। 2010ला GR काढून त्याची अंमलबजावणी 2005 पासून हे शासन करू पाहत आहे। यामध्ये राज्याचे दोन्ही डीसीएम आहे, मी त्यांना स्पष्टपणे सांगतो आहे, तुम्ही याचे पापी आणि भागीदार होऊ नका। हे पाप तुमच्या डोक्यावर घेऊ नका। दोन्ही राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री आपले माननीय देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा, तुम्हाला शेवटचं कळकळीचं आणि निर्वाणीचं सांगतोय, आमच्या 26,000 लोकांचा तुम्ही या ठिकाणी अंत पाहू नका आणि आम्हाला पाहिजे असलेले तुम्ही सभागृहामध्ये डिक्लेअर केलेले मुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये या ठिकाणी छाती ठोकून सांगितलेलं आहे की आम्ही 2005 पूर्वीच्यांना या ठिकाणी पेन्शन देण्यासाठी तयार आहोत। तर आमचे सर्व 26,000 लोकांची कळकळीची विनंती आहे, हे पाप तुम्ही तुमच्या माथी घेऊ नका। दादा, या ठिकाणी आम्हाला सोडून तीव्रपणे सुप्रीम कोर्टावर उतरण्यासाठी मजबूर करू नका, असे मी शासनाला कळकळीचे आणि निर्वाणीचे या ठिकाणी इशारा देतोय। एकच मिशन, एकच मिशन, एकच मिशन, कोण म्हणतो देत नाही, पेन्शन आमच्या हक्काचे, कोण म्हणतो देत नाही, आम्हाला पाहिजे आमदारवाले पेन्शन पाहिजे, आम्हाला खासदारवाले
मंत्र्यावाली एकाच मिशन। पब्लिक हाई स्कूल रोशन गेट औरंगाबाद से गत 31 जनवरी 2024 को रिटायर हो चुका हूं और हमारी अभी की स्थिति ऐसी है क्या गत वर्ष तक हमें सरकार ने वेतन बराबर दिया, लेकिन अब बीते हुए 7 महीनों से हमारी स्थिति ऐसी है कि हमें कांटों से खून नहीं रहा, क्योंकि हमारे घर के जो अखराजात हैं वो अखराजात हम समय पर सामने वालों को दे नहीं पा रहे। अभी तक हमको ऊपर वाले ने जो शासन की ओर से प्रति माह जो भी वेतन दिया था उससे हमने हमारे घर का परिवार लेकर चला, लेकिन अब आगे चलकर हमें ऐसा लगता है कि अब हमारा भविष्य में क्या होगा। हमें रातों भर नींद नहीं आती, हमें दिन भर उलझना पड़ता है। हम सरकार से यही निवेदन करते हैं कि 2005 के पहले जितने भी शिक्षक तथा कर्मचारी ये लगे हुए हैं तथा इन्हें बाद में 100% ग्रांट मिला है, तो मैं आने वाले जो भी है सरकार से निवेदन करता हूं कि सभी इन 26,000 कर्मचारियों को पेंशन लागू करें, यही मैं विनंती करता हूं। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.